हॅलो स्टुडंट्स, आज आपण टाइप्स ऑफ ॲव्हरेजेस यामधील अरिथमॅटिक मीन यातील सिंपल किंवा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन या आधारे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम सिंपल किंवा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर इफ ओनली रिपीटेड व्हॅल्यूज अँड देअर फ्रिक्वेन्सीज आर गिवन देन द डेटा इज कॉल्ड ॲज डिस्क्रीट डेटा. म्हणजेच फक्त आपणाला ज्या संख्या आहेत की ज्या संख्या किती वेळेला रिपीट झालेली आहेत याची फ्रिक्वेन्सी आणि संख्या ज्या वेळेला दिली जाते त्यावेळेला त्याला डिस्क्रीट सिरीज असं म्हटलं जातं. यामध्ये ह्या डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशननुसार आपणाला एकच एक्झाम्पल 3 प्रकारे सोडवता येतं. यामध्ये पहिली पद्धत आहे डायरेक्ट मेथड, दुसरी पद्धत आहे शॉर्टकट मेथड आणि तिसरी पद्धत आहे स्टेप डेविएशन मेथड. एक्झाम्पल, फॉलोइंग टेबल गिव्स मार्क्स ऑब्टेन्ड बाय 50 स्टुडंट्स, कॅल्क्युलेट द मीन मार्क्स. तर इथं 50 विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे मार्क्स मिळालेले आहेत. यामध्ये 25 मार्क्स मिळालेले 3 विद्यार्थी आहेत, 35 मार्क्स 12 विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, 45 मार्क्स 20 विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, 55 मार्क्स 10 विद्यार्थ्यांना, तर 65 मार्क्स 5 विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. हेच एक्झाम्पल आपण 3 प्रकारे पाहणार आहोत. यामध्ये पहिली पद्धत डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड सोडवत असताना आपणाला या पद्धतीनं टेबल्स तयार करावं लागेल. यामध्ये पहिला मार्क्स, दुसरा नंबर ऑफ स्टुडंट्स आणि तिसरा FX म्हणजे फ्रिक्वेन्सी गुणिले त्याची व्हॅल्यू. आपणाला मार्क्स दिलेले आहेत पहा, 25 मार्क्स 3 विद्यार्थ्यांना, 35 12, 45 20, 55 10 विद्यार्थ्यांना, तर 65 मार्क्स 5 विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. इथं फ्रिक्वेन्सी आणि त्याची जी व्हॅल्यू आहे त्याचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच 25 गुणिले 3 75, 35 गुणिले 12 420, 45 गुणिले 20 900, 55 गुणिले 10 550, 65 गुणिले 5 325. आणि या सर्वांची इथं आपणाला बेरीज करायची आहे. सर्वप्रथम फ्रिक्वेन्सीज याची बेरीज येईल 50 की जी आपणाला एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे, आणि FXची बेरीज म्हणजेच समेशन FX हे असेल 2270. आणि याचं फॉर्म्युला आहे x बार इज इक्वल टू समेशन FX डिवायडेड बाय n. म्हणजेच 2270 भागिले 50 45.40 मार्क्स. यानंतर दुसरी मेथड आहे शॉर्टकट मेथड. यामध्ये आपणाला या पद्धतीनं कॉलम्स करायचे आहेत. पहिला मार्क्स, दुसरा नंबर ऑफ स्टुडंट्स, तिसरा डेविएशन म्हणजेच x मायनस a आणि नंतर आहे FD. आपल्याला जी सिरीज दिलेली आहे ती सिरीज या पद्धतीनं आहे. पहिल्यांदा डेविएशन म्हणजे वजाबाकी करायची आहे. त्यासाठी आपणाला एक्समधील एखादी संख्या निवडावी लागेल. आपण सेंटरची जी संख्या आहे 45 ती एक मीन ॲज्युम करायचा आहे, मीन गृहीत धरायचा आहे. 45 हा आपण मीन गृहीत धरलेला आहे. तर या गृहीत धरलेल्या मीनमधून आपणाला प्रत्येक संख्या वजा करायची आहे, म्हणजे येईल डेविएशन. सर्वप्रथम 25 वजा 45 वजा 20, 35 वजा 45 वजा 10, 45 वजा 45 0, 55 वजा 45 10 आणि 65 वजा 45 20. आलेली जी वजाबाकी आहे याला त्याच्या रिस्पेक्टेड फ्रिक्वेन्सीजनं गुणायचं आहे. म्हणजेच वजा 20 गुणिले 3 वजा 60, वजा 10 गुणिले 12 वजा 120, 0 गुणिले 20 0, 10 गुणिले 10 100, 20 गुणिले 5 100. नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रिक्वेन्सीज 50. यानंतर वजाची बेरीज करायची आहे.
जी येईल -180 आणि अधिकची बेरीज करायची आहे जी येईल 200. इथं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह आपणाला द्यायचं आहे. म्हणजेच 200 वजा 180 उत्तर येईल 20 की जे असेल समेशन FD. आणि आता याचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. यासाठी फॉर्म्युला आहे x बार इज इक्वल टू a प्लस समेशन FD डिवायडेड बाय n. मीन आपण गृहीत धरलेला होता 45 अधिक समेशन FD आलेला आहे 20. नंबर ऑफ स्टुडंट्स n आहेत 50 म्हणजेच 45 अधिक 20 भागिले 50. इथं 20 भागिले 50 उत्तर येईल 0.4 की जे 45 मध्ये अधिक केलं जाईल आणि याची बेरीज येईल 45.04 मार्क्स. तिसरी पद्धत आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. यामध्ये टेबल्स या पद्धतीनं असेल. पहिला मार्क्स x, नंबर ऑफ स्टुडंट्स f, नंतर डेव्हिएशन x-a, नंतर आहे D1 d भागिले c म्हणजे कॉमन फॅक्टर आणि शेवटी आहे FD1. आपल्याला जी सिरीज दिलेली आहे ती सर्वप्रथम आपण घेतलेली आहे. पहा d इज इक्वल टू x-a वजाबाकी आपण केलेली होती. त्याच्या अगोदर आपणाला एक मीन गृहीत धरावा लागेल की जो आपण मीन गृहीत धरलेला आहे 45 आणि ही वजाबाकी आपण मागं केलेली होती. पहा यानंतर आपणाला कॅल्क्युलेट करायचं आहे D1 d डिवायडेड बाय c म्हणजे एक कॉमन फॅक्टर आलेल्या डेव्हिएशनमधून घ्यायचा आहे. यामध्ये आपण कॉमन फॅक्टर एक गृहीत धरलेला आहे 10 म्हणून इथं प्रत्येक संख्येला आलेल्या वजाबाकीला इथं 10 भागायचं आहे. म्हणजेच -20 भागिले 10 वजा 2 वजा 10 भागिले 10 वजा 1 0 भागिले 10 0 10 भागिले 10 1 आणि 20 भागिले 10 2. आलेले जे D1 आहे त्याला त्याच्या रिस्पेक्टेड फ्रिक्वेन्सीजनं गुणायचं आहे. 2 वजा 2 गुणिले 3 वजा 6 वजा 1 गुणिले 12 वजा 12 0 गुणिले 20 0 1 गुणिले 10 10 आणि 2 गुणिले 5 10. इथं देखील वजाची बेरीज करायची आहे, अधिकची बेरीज करायची आहे. वजाची बेरीज येईल -18, अधिकची बेरीज येईल 20. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे म्हणजेच 20 वजा 18 उत्तर येईल 2. फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. यासाठी फॉर्म्युला आहे a प्लस समेशन FD1 डिवायडेड बाय n इंटू c आणि याच्यामध्ये अमाऊंट्स येतील. a मीन ॲझ्युम केलेला होता 45, समेशन FD1 आलेला आहे 2 भागिले n आहेत 50 आणि कॉमन फॅक्टर आहे 10. इथं 45 अधिक 2 भागिले 50 गुणिले 10 येईल 0.4 आणि ॲन्सर असेल 45.4. थँक्यू.